मला राहून राहून आश्चर्य वाटायचं की आपण मनात म्हणतोय, यांना कसं आहे समजते. तसंच मामानाही समजायचं की आपलं काय, त्यांना कोणाची नावं सांगावी लागायचं नाही. माझ्या वडिलांचं नाव सांगायचं म्हणजे माझ्या कुटुंबात कोण कोण आहे कोणाची नावं माहीत नाही, काही नाही. परंतु जेव्हा मी नर्मदा परिक्रमेला माझी इच्छा झाली की आपण नर्मदा परिक्रमेला जावं, आणि मामांना मी सांगितलं की मामा मला तुमच्याबरोबर यात्रेला यायचे. मी बंडू म्हणून, बंडू जसे तुमची सेवा करतो, बंडू म्हणून त्यांचा एक सेवेकरी होता, तो गोळी महाराजांचे ते शिष्य होते आणि ते मामांचे स्वयंपाक वगैरे सगळे करायचे ते. तर मामांना मामा त्या यात्रेबरोबर ते पण असायचे. तो म्हटलं मी बंडूसारखी तुमची सेवा करीन, स्वयंपाक करीन, तुला स्वयंपाक येतो का? म्हटलं मला खिचडी वगैरे येते म्हटलं मला. तर ठीक आहे म्हणे. तर म्हणे बरं म्हणे तुला घेऊन जाऊ. आणि एक दिवस त्यांचं पत्र आलं की आपल्याला नर्मदा परिक्रमेला जायचंय आणि तुला पण बरोबर न्यायचंय म्हटलं, तू आणि तुझी राणी दोघांना आपण घेऊ म्हणे. तर मी नर्मदा परिक्रमेच्या याच्यात, यात्रेच्या याच्यात ती जी त्यांच्याबरोबर राहायची जी माझी इच्छा होती मामांबरोबर यात्रेची, ती पण अशा प्रकारे कार्यान्वित झाली. आणि मग नर्मदा परिक्रमेला मामाने एवढे अनुभव आम्हाला दाखवले की ते आकाशाची शाई केली तरी ती कमी पडेल आणि याचा पृथ्वीचा कागद केला तरी ते लिहिणार कमी पडेल. एवढे अनुभव मामांबद्दल मला मामाने एवढे अनुभव मला दिलेले. तर त्या अनुभवांपैकी काही अनुभव सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करतो की नर्मदा परिक्रमेच्या वेळेला जेव्हा मामांनी सांगितलं की तुमचं हे घेतलंय पण तुझ्या राणीला नंतर नेऊ, तुझ्या वडिलांना बरोबर घे. माझ्या वडिलांना बाबा म्हटलेलं की त्यांना आवडायचं नाही, कारण बाबा म्हणलं म्हणजे एक आपण खूप मोठे झालो, वयस्कर झालो असं त्यांना वाटायचं. आणि बाबा म्हटलं त्यांना आवडायचं नाही. त्यांना त्यांचे भाऊ बहीण म्हणजे आमच्या आत्या काका त्यांना बाळ म्हणायचे, म्हणून आम्ही त्यांना बाळाचं म्हणायचो. तर आता या आपल्या अनुभवात जेव्हा जेव्हा बाळाचे उल्लेख येईल ते म्हणजे माझे वडील आणि अण्णा म्हणजे माझे सासरे. कारण ही जे आहेत अण्णा, बाळासाहेब, माझी आई, हे जे सगळे माझ्या त्याचं कारण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेत. त्यांच्या पोटी मी या अकोलकरांच्या घराण्यात कुळात मी जन्म घेतला म्हणून मला, आणि ते पावन होते. त्यांचे सद्गुरू गजानन महाराज, आपले नाशिकचे गजानन महाराज गुप्ते, आणि त्यांचे शिष्य माझे आई आणि वडील. तर त्यांच्या याच्यामुळे मला हा लाभ मिळाला, मला सद्गुरू लाभ मिळाला. त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. आणि अशा वेळेला त्यांचे स्मरण करणं चांगलं आहे. तर माझे वडील सुद्धा म्हणायचे, वडिलांचे म्हणजे जेव्हा आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो वडिलांना घेऊन, तेव्हा मामा जेव्हा काही प्रवचनात हे सांगायचे तर त्यावेळेला मामाने सांगितलं प्रवचनात की अजपाजप म्हणजे काय. तर अजपाजप म्हणजे कोणतरी प्रश्न विचारला, अजपाजप म्हणजे काय. तर मामा म्हणाले अजपाजप म्हणजे तुम्हाला जर त्याचा अनुभव पाहिजे असेल तर तेव्हा मी वडिला बाळासाहेबांना घेऊन बाहेर गेलो होतो मी. तर म्हणे अजपाजपाचा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष आपल्याबरोबर सध्या बाळासाहेब आहेत म्हणे. त्यांच्या छातीला किंवा दंडाला कान लावला तर सोहम सोहम असा आवाज येतो. जेव्हा तुमचा जग तुमच्या मनातून येतो आणि तुमच्या दंडाला कानाला याला कुठेही स्पर्श केला तरी तो आवाज घुमतो, तेव्हा तो तुम्हाला माळा वेळा जपाची काही घ्यायची गरज नाही, तुमचा अजपाजप सुरूच होतो तुमचा. तर त्यांचा अजपाजप तो आहे म्हणे त्यांचा. तर ते आता बाळासाहेब आमच्या बरोबर होते. तर तेव्हापासून काय झालं की मामा माझ्या वडिलांना याचा त्रास होता, हर्नियाचा त्रास होता आणि त्यांना दिसत नव्हतं त्यांना
मोतीबिंदू पण होता. तर ते पहिल्यांदा यायला तयार नव्हते. तर मामांनी म्हणजे हा अनुभव सांगायचे कारण असं की मला एकट्याला अनुभव आले नाहीत मामाचे, आमच्या फॅमिलीत सगळ्यांना आलेले किंवा जे अनुभव ज्यांना आलेले ते जे मी पाहिलेले आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचं वर्णन करणं मला सुयोजित वाटतं. म्हणून या जरी थोडंसं बाजूला जरी गेलो तरी हे वर्णन करण्याशिवाय मला राहत नाही. तर बाळासाहेबांचं अजपाजप चालू आहे असं म्हटल्यावर लोक, कारण मामान त्यांचं वय झालं होतं आणि त्यांना दिसत नव्हतं, हरण्याचा त्रास होता. तर मामांना सांगितलं की बाळासाहेब काही येत नाहीये. ते म्हणतात मला दिसत नाही म्हणे मला. मामा म्हणाले की थांब जरा, बाळासाहेब फार सुरू आहे, हुशार आहे. ते प्रिन्सिपल होते हायस्कूलमध्ये रिटायर होताना. तर त्यांना मीच सांगेन म्हणे. ते जेव्हा त्यांची माझी भेट तेव्हा आम्ही पुण्याला जेव्हा गेलो तेव्हा त्यांचं नाव वगैरे आमच्या मामाला काहीच माहीत नव्हतं. पहिलीच भेट मामांची त्यांची. पण त्या भेटीच्या वेळेला ते मामा झोपाळ्यावर बसले होते आणि त्यांनी आमच्या वडिलांना पाहताच म्हणाले, या बाळासाहेब जागरे या म्हणे, बसा बसा म्हणे. आम्ही बसलो, त्यांचं दर्शन घेतलं. मला म्हणाले की त्यांना आपल्या मामांचं आपलं माऊलीचं दर्शन दाखव सगळं, आणि आपण देवांना जे सेल्फ कंटेन ब्लॉग दिलेले ते दाखव म्हणे. तर तिथे मामाने त्यांचं जे देवघर, माऊलीचे आमचं देवघर आहे, तर असे खण आहे, प्रत्येक घरात एक एक देव ठेवलेले. तर ते मजेने म्हणाले की आमच्याकडे देवांना आम्ही सेल्फ कंटेन ब्लॉग दिलेला आहे. तर ते सगळं दाखवलं आणि तिथे मामांना जे एका 150-200 वर्षाच्या सत्पुरुषाने, ऋषीने त्यांना एक पिंडी दिली होती. त्या पिंडीचं दर्शन पण त्या माऊलीत होतं. तर त्या माऊलीचं त्या पिंडीचं दर्शन वगैरे आमच्या बाळासाहेबांनी घेतलं, आईनी पण घेतलं. आणि ते बसले आणि एकदम त्यांनी म्हणाले, का रे बाळासाहेब तू नाही का म्हणतो म्हणे दर्शनाला यायचं. अहो आणि मामा मला मोतीबिंदू झालेला आहे, मला काही दिसत नाही. तर म्हणे अरे मोतीबिंदू झाला, दिसत नाही म्हणे. तू आता जे दर्शन घेतलं इथलं देवांचं आणि पिंडीचं किंवा देवाचं दर्शन तू घेतो तर डोळे सताळ उघडून घेतोस का डोळे मिटून घेतो. तर म्हणे आपण म्हणे डोळे मिटूनच दर्शन घेतो. म्हणे मग का ओरडतो उगीच दिसत नाही दिसत नाही, चल आमच्याबरोबर तुला दर्शन देतो म्हणे, सगळं दर्शन तुला करून देतो. आणि मग ते दर्शन ते बाळासाहेब तयार झाले. दुसरी घटना अशी घडली की या अनुभवातून तुम्हाला सांगतो की आमच्या जे साधक होते, म्हणजे कारण माझ्या जसं मला गुरु लाभ झाला तसं माझ्या माऊलीतल्या फेऱ्या वाढायला लागल्या. बरेच तिथल्या साधकांचे भेटी झाल्या. मग जेव्हा मला कळलं की म्हणजे मी नर्मदा प्रश्न जाणार आहे तेव्हा मी 4-5 जे सिनियर जे माझ्यापेक्षा होते त्यांना विचारलं की काय काय करायला पाहिजे, काय काय वस्तू घ्यायच्या, काय न्यायचं. तर म्हणे 16 बरोबर राहू द्या, 16 नसलं की आपल्याला म्हणे मामाच्या पंक्तीला बसता येतं म्हणे, कारण मामा 16 जण बसायचे जीवाला. तर मी वडिलांना सांगितलं की बाळासाहेब 16 पण घ्यावर का बरोबर. तर बाळासाहेब म्हणाले की मला की मी 16 वेळ घेणार नाही, मामाच्या पंक्तीला कशाला बसायचं म्हणे. मामा 16 बसणार, मामांचा स्वयंपाक तो बंडू करतो म्हणे, तो त्यांचे सेवक. मग त्यांच्याबरोबर बसलो होतो, त्या बंडूला सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागेल. आणि मग त्या प्रसाद ट्रॅव्हल्स वाल्याला ते आपण पैसे दिलेले आहेत, जेवणा खाण्याचे सगळेच पैसे दिले ते त्याला आपण, मग त्याचे फुकट जातील ना पैसे आपले. तर काही मला काही 16 वेळ काही घ्यायचं नाही म्हणाले. तू म्हणे ठीक आहे म्हणे. परंतु इच्छा तर होती वडिलांची की मामाच्या पंक्तीला बसायचं. माझी इच्छा होती मामाच्या पंक्तीला बसायचं. तर बाळासाहेब म्हणाले मी 16 घेणार नाही, पण मी 16 घेतलं होतं. पूजेची तयारी, 1-2 बॅगा, कारण वडिलांना मोतीबिंदूचं दिसत नव्हतं, त्यांना हरनिया झाला होता, त्यांना पोट दुखायचं मधून. परंतु जसं धुळा आलं, धुळ्याहून आम्ही गरुडेश्वरला निघालो, तोपासून मामांनी त्यांचं सगळं सूत्र, माझ्या वडिलांची सूत्र मामाने हातात घेतली आणि त्यांना चहा बोलवायचे. मामाचा चहा दूध काही प्यायचे नाही. परंतु बाळासाहेब माझे वडील त्यांच्यापेक्षा 2 महिन्यांनी मोठे होते आणि त्यांच्या गप्पा वगैरे चालू असायच्या. सांगायचं म्हणजे जेव्हा आमची आई आणि त्यांनी दर्शन घेतलं आणि तेव्हा मामाने म्हणाले की मामाने पाहिलं की का रे म्हणे मामा तुम्ही आमच्याकडे केव्हा येणार नाशिकला.
तर मामा म्हणे तुमच्याकडे येऊन गेलोय. मी लहानपणी जेव्हा नर्मदा परिक्रमाला गेलो तेव्हा गजानन महाराज गुप्त्यांच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो. तुम्ही गजानन महाराजांच्या शेजारीच तुम्ही राहता ना, तुमचा वाडा वगैरे सगळं माहिती आहे, असं असं आहे तसे सगळ्या आमच्या घराच्या खानापुण्यासाठी सांगितलं. बरोबर येईन म्हणाले. आणि मग आमच्या आईला आणि वडिलांना तर खूपच आनंद वाटला की याने बरोबर खानापुण्यात सांगितले. आणि मग एक दिवस खरंच मामा आले आमच्याकडे नाशिकला. आमच्या चित्रगंधा देवीजवळ आमचा वाडा आहे. त्या वाड्यात जेव्हा ते आले तेव्हा मला खूप आनंद वाटला. मी मालेगावून आलो आणि म्हटलं आता आपले गुरु आलेले तर त्यांना आपण कोट शिवावं, आपण त्यांना कोट द्यावा, कारण मामा कोट घालायचे. तर आमच्या वहिनी नरू वहिनी, मोठ्या वहिनी आमच्या, त्या टेलरिंग कामात एक्सपर्ट होते, त्यांच्या बऱ्याच परीक्षा पास झाल्या होत्या. तर त्यांना म्हटलं मी त्यांचं कोटाचं माप घेतो आणि तुम्ही त्यांना कोट शिवून द्याल का? त्याने देईन म्हणे. मग मी एका शिंप्याकडनं माप घेतलं त्यांच्या कोटाचं. त्यांना सांगितलं की मामा तुम्हाला कोट शिवायचा आहे का, आपला कोट धुवायचा का तुम्हाला? तर मामा म्हणाले कोण धुणार आहे? म्हटलं मी धुईन, नाही तर वहिनी आहेत, कोणी धुईन. त्याने बरं म्हणे धु आण म्हणे कोट. म्हणून त्या कोट्यातल्या हात रुमाल सहित सगळं कोट सगळं रिकामा केला. आणखीन काही खिशात आहे का बघ म्हणाले. मी पण सगळे त्यांचे खिसे चाचून पाहिले आणि कोट खाली नेला आणि आधी त्या शिंप्याला बोलवलं होतं त्याच्याकडून मापं घेतली आणि वहिनींना ती मापं दिली. थोड्या वेळाने आमच्या गप्पावर सुरू झाल्या आणि मामा काय म्हणाले की अरे म्हणे जेवणावर झाली. आणि मामा म्हणाले की अरे मुकुंदा, ते आपल्या इथं कुलकर्ण्याच्या पोराने काय दिवे लावले ते आपण बघून येऊ म्हणे आपण. तर म्हटलं आपण तिकडे जाऊ. म्हटलं रिक्षा आणू का मामा? तर नाही, रिक्षा कशाला म्हणे, ती आपली 2 पायाची रिक्षा आहे ना म्हणे, आपण पायी जाऊ म्हणे आपण. मग आम्ही मी मामा, पुष्कर माझा मुलगा आणि माझा पुतण्या राजेश, आम्ही 4 जण मामांबरोबर चाललो. मामा म्हणाले अरे कोटाशिवाय मामाला कोण ओळखतं म्हणे, तो कोट आण म्हणे. भिजला नाही ना अजून, म्हणून तो कोट आणला. कोट आणला, मामाने तो रिकामा केलेला कोट घातला. बघा म्हणे, आता मामाला सगळे ओळखतील. असं खिशावर हात ठेवला तर ते मी पाहिलं त्या खिशावर, तर त्या गुळवणी महाराजांचा फोटो दिसला. गुळवणी म्हणजे मामांचे सद्गुरू गुळवणी महाराज, त्या गुळवणी महाराजांचा फोटो त्या खिशावर दिसला. हा, आता मामाला ओळखतील. आणि आम्ही तो मामांबरोबर निघालो. आम्ही निघाल्यानंतर इथे जे नाशिकला गाडगे महाराज मठाच्या रस्त्याकडनं आम्ही चाललो द्वारकाकडे. तर त्या मठाच्या इकडून जाताना एकदम जवळजवळ 50-60 लोकांचा मोर्चाच म्हणाल तुम्ही. असे 50-60 लोक, आदिवासी जे लोक असतात, आदिवासी काहीतरी त्या लोकांना म्हणतात, आदिवासीच म्हणतात की ते लोक असे पोत्याचा ड्रेस घालून ते यात्रेला निघायचे. वारकरी पंथाचे होते ते, आणि पोतच घालायचे पांघराचे, फक्त पोत्याला असे बाया करायचे आणि ते पोतच घालून ते निघायचे यात्रेला. तर असे 500-400 लोक तिथून आले आणि मामांना त्यांनी पाहिलं आणि प्रत्येक जण मामांना नमस्कार करत होता. आणि मामा प्रत्येकाच्या नावानिशी त्याची खॅरीक विचारली. कोणाला त्याची शेती कशी चालली म्हणायचे, कोणाच्या आईचं तुझी तब्येत काय म्हणायचे, तुझ्या अमक्याचं ऑपरेशन झालं का, तुझ्या मुलाचं काय झालं, असं प्रत्येकाच्या त्याला विचारून त्यांना मार्गदर्शन करायचे. आणि प्रत्येकाला खिशातून 1 रुपया काढून त्यांना द्यायचे. मी आश्चर्यचकितच झालो की आपण त्यांचा रिकामा कोट केला होता, खिशात काही नव्हतं, परंतु मामा खिशात हात घालायचे, रुपयाची नोट द्यायची, खिशात हात घालायचे, रुपयाची नोट द्यायची. असे 100-125 लोकांना त्यांनी तिथे पैसे वाटले आणि मग आम्ही निघालो. तर केवढा चमत्कार हा, कमी खिसा रिकामा, परंतु जो दर्शन घेईल त्याला रुपया मिळाला तिथे. आणि मग आम्ही हे सगळं झाल्यानंतर मामा मला म्हणाले की अरे तुझ्या वडिलांना तू जे काय धंदे करतोय, स्टीलचा धंदा करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, तर तू हे कशाला करतोयस? तो म्हटला मामा तुम्हाला मी सांगितलं ना, माझी अशी परिस्थिती झाली, त्या स्मगलरने मला फसवले, आता मला पगार काहीच मिळत नाही. तर 50-500 रुपयात मी या 3 मुलं, म्हणून मग तू वडिलांना का नाही सांगत?
तो म्हणलं वडिलांनी आमच्या कधीही आमच्याकडून एक पैसाही मागितला नाही. आणि म्हणजे आमच्या कुठल्याही मुलाला, आमच्या चारही भावांना कधीही पैसा मागितला नाही. तर मी मागणं कसं काय हे होईल. आता शेण मी खाल्लंय म्हटलं, तो मी जर त्याच्या भांगडीत पडलो नसतो ते हे झालं नसतं. बरं, वडिलांनी मला सांगितलं होतं त्या माणसाच्या नादी लागू नको. बरं, त्या माणसाच्या नादी लागू नको म्हणजे चांगला ब्राह्मण मुलगा तो देशपांडे म्हणून. त्याचे वडील मोठे कलेक्टर, भाऊ कलेक्टर, सगळे घरानं त्याचं 5-10 लोक त्यांचे मोठमोठे होतात. आणि हा सुद्धा M.Com कॉमर्स झालेला इंग्लिश मिडियममधून, परंतु त्याला नोकरी मिळेना. म्हणून त्याला त्याचे जे मित्र भेटले, तर आपल्याला जे मित्र भेटतात ते आपल्या त्याच्यातले दारोलाच मित्र पसंत पडतो. तसं आपल्या आध्यात्मिक याच्या मार्गाला आपल्या आध्यात्मिक लोक जर मिळाले तर आपल्याला जास्त